हँडल स्क्वीज कर. व्हेरी गुड. वेलकम टू माय चॅनल. नामकडे लागून तुमचं स्वागत आहे काही. तर मी खूप दिवसातून लागून आणि मी ते ITI कॉलेजला आलेलं आहे भिवंडी भाजवडला. तर आता मी आज विठोबाची कशी आहे बघणार आहे. आईचं इकडं बघा शो बघा तुम्ही आता. सर यूट्यूबला टाकू चालतं ना बाबा. शो टाकून लावले. आईचं इकडे बघा आता आज आपण सरांचं फायर सेफ्टीचा डेमो घेण्यासाठी. आता तुम्हाला त्याच्यासाठी फायर आणि त्याचे प्रकार माहीत पाहिजे. ठीक आहेत ना. त्या फायर जे आहेत आग त्याचे 4 प्रकार असतात. कोणकोणते रे? टाईप A, टाईप B, टाईप C आणि टाईप D असे 4 फायरचे वेगवेगळे प्रकार असतात. टाईप A म्हणजे लाकूड, कापड आणि कपड्यांना लागणारी आग. टाईप B ही जी आहे तुमचं रॉकेल, पेट्रोल, डिझेल अशा लिक्विड्सला लागणारी आग असते. टाईप C ही गॅसेसला लागणारी आग. तुमच्या घरात सिलेंडर असतं LPGचं. आपल्या वेल्डिंग सेक्शनमध्ये ऑर्गॉन गॅसचं सिलेंडर असतं, त्यांना लागणारी आग. ती काय झाली टाईप C. टाईप D याच्यामध्ये मेटल्स म्हणजे धातूला लागणारी आग. प्लस त्याच्यामध्येच इलेक्ट्रिक फायर म्हणजेच इलेक्ट्रिक बोर्ड असतात आपले, त्याला लागणारी आग. त्याच्यामध्ये पण कॉपर, ॲल्युमिनियमच्या वायर्स असतात. तो एक क्लास Dचाच प्रकार आहे. पण या सगळ्या आग विझवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर्स वापरले जातात. क्लास A, टाईप A या प्रकारची आग विझवण्यासाठी पाणी आणि रेतीची बकेट या प्रकारचं फायर एक्सटिंग्विशर वापरलं जातं. लक्षात. टाईप B याच्यासाठी काय वापरलं जातं? CO2 किंवा फोम एक्सटिंग्विशर. CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशर. दुसरं फोम फायर एक्सटिंग्विशर. याच्यामधून फोम बाहेर येतो, साध्या शब्दांमध्ये फेस. 4 टाइप D, टाइप C जो गॅसेस पे लगती है. त्यांच्यासाठी स्पेशल पावडर किंवा ड्राय पावडर या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर वापरले जातात. ही पावडर काय करते? जो वातावरणातला गॅस आहे किंवा आजूबाजूला जो गॅस पसरलेला आहे ज्याला आग लागते ते शोषून घेणार. त्याच्यामुळे आग पसरेल का? नाही. प्लस टाईप D, टाईप D आग जी मेटल्सवर लागते त्याच्यासाठी वेपरायझिंग लिक्विड फोम एक्सटिंग्विशर्स किंवा CTC फुल फॉर्म काय आहे? कार्बन टेट्रा क्लोराईड या प्रकारच्या फायर एक्सटिंग्विशर्स वापरले जातात. पण एक इलेक्ट्रिक फायर आहे त्याच्यासाठी CTC प्लस ब्रोमो क्लोरो डायफ्लोरोमिथेन हे 2 कंपाऊंड मिक्स करून एक हॅलोन फायर एक्सटिंग्विशर बनवलं जातं. ते कशावर आपण स्पेशली वापरतो? इलेक्ट्रिक फायर्सला. ठीक आहे. आता जे तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर सांगितलंय त्या टाईपनुसार तेच एकमेकांवर वापरायचे. जर तुम्ही पाणी जर रॉकेल किंवा डिझेलला आग लागलेली असली आणि त्याच्यावर वापरलं तर काय होईल रे? आग वाढेल का कमी होईल? वाढेल. का वाढणार ती आग? पेट्रोल ची डेन्सिटी कशी असते? कमी की जास्त? पेट्रोलची डेन्सिटी कमी असते पाण्यापेक्षा. पाणी खालच्या बाजूला बसणार आणि त्याच्यावर पेट्रोल रॉकेल तरंगणार. आग विझेल का? नाही. वरच्या बाजूला आग सुरूच असणार. तसंच परत इलेक्ट्रिक फायरवर तुम्ही जर फोम एक्सटिंग्विशर मारला तर फोम हे करंट पास करतं. आता जर तुम्ही इलेक्ट्रिक सर्किटवर जिथं आग लागली आहे फोम एक्सटिंग्विशर मारलं तर करंट वाढणार, उष्णताही वाढणार, आगही वाढणार, प्लस तुम्हाला करंट लागण्याचा धोका उद्भवणार. म्हणून ज्या टाईपची आग त्याच टाईपचं फायर एक्सटिंग्विशर नेहमी वापरायचं. ठीक आहे. एक जण यापुढे बघ. हे बघा एक फायर एक्सटिंग्विशर आहे. याच्यावर नेहमी डिटेल्स वाचायच्या. काय याच्यावर लिहिलेलं असतं की याचं कंपाऊंड काय, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कंपाऊंड आहे, प्लस कोणकोणत्या प्रकारच्या आगीसाठी वापरलं जाणार. बघ वाच याच्यावर काय लिहिलंय वाच. टाईप A
टाईप बी आणि टाईप सी. म्हणजे हे फायर एक्सटिंग्विशर 3 प्रकारचे आग विझवण्यासाठी वापरलं जाणार. कोणकोणता? टाईप ए, बी आणि सी. तर बघा हे फायर एक्सटिंग्विशर, याला काही अगोदरपासून सेफ्टी लावलेल्या असतात, कोणी याला सुरू करू नये म्हणून. ठीक आहे. याला बघा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सेफ्टी आहे. पहिला आहे नॉर्मल लॉक, याला साधा असं तोडून काढता येतं हातानेच जोरात ताणल्यावर. ठीक आहे. दुसरा हँडल लॉक, हे प्लास्टिकचं, हँडल दबलं जाऊ नये म्हणून याला इथं लावलेलं असतं. ठीक आहे. तिसरा सेफ्टी पिन, तिला अशा प्रकारे ताणून बाहेर काढायची, हे सेफ्टी पिन. हे तिन्ही प्रिकॉशन्स अचानक फायर एक्सटिंग्विशर सुरू होऊ नये किंवा कोणी मजाक मस्तीमध्ये फायर एक्सटिंग्विशर सुरू करू नये म्हणून वापरले जातं. ठीक आहे. आता बघा फायर एक्सटिंग्विशर वापरायचे ना 4 नियम आहेत, त्याला म्हणतो आपण 5 नियम, PASS. ठीक आहे. आता तो 5 नियम काय असतो? पहिला, याला पुल करायचं, सेफ्टी पिन पुल करायचा. याला आपण नंतर अशा प्रकारे आग जिथेही लागलेली असेल, हे बघा हे कपडे तिथं समजा आग लागलेली आहे, याला आपण एम करणार. बरोबर. अशा प्रकारे नळी जिथेही असणार किंवा अशा प्रकारे एम. आणि स्वीप अशा प्रकारे. आग फक्त एकाच ठिकाणी लागणार का? मोठ्या ठिकाणी लागू शकते. तर जशी आग असणार त्याला असं स्क्वीज करणार. आलं लक्षात? चलो. ठेवलं का रे लांब? झाडाच्या बाजूला. कुठे गेला तो? काय करेगा? कार्य काय चालू आहे, प्रॅक्टिकल चालू आहे, एकटा सांगा करू. चला तुम्हाला डेमो दिला जात पटकन पडत फायर एक्सटिंग्विशर. चलो. तर बघा अशा प्रकारे जर आग लागली असली तो जसं करणार तसं करायचं. घेऊन येते इकडे. हँडल स्क्वीज कर. व्हेरी गुड. अशा प्रकारे आग विझवायची. कोणाच्याही सेक्शनमध्ये कोणत्याही वर्कशॉपमध्ये लागली. हा आपला फायर सेफ्टीचा डेमो. ठीक आहे.